नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशा सर्व मी म्हणा कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो आमच्या इथे नांगरायचं आहे. आज नांगरणी आहे. तर बाबा येणार आहेत आज बैल घेऊन आणि म्हणजे थोड्या वेळ आधी आलेले, पण थोडा काय अडचण आली म्हणून परत गेले. हे बघा थोडक्यात नांगरलेलं आहे, ते पुढे नांगर आहे. तर बैल आता आणायचे आहेत. एवढं काय नांगरून झालेलं आहे आणि आता परत येणार आहेत नांगरायला. तर आता मी त्याची व्हिडिओ करतो आणि चला एन्जॉय करा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता कुठे जात आहे. तर कुठेच नाही, तर बैल आणायचं आहे. वाड्याजवळ चाललो आहे. तिथून मग बैल घेऊन परत आमच्या इथे जाणार आहे. ते मग नांगरणार आहेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण एन्जॉय करा. चला वाड्याजवळ पोचलो आपण. बघा हे मंदिर आहे, गणपती मंदिर, आणि गणपती मंदिराच्याच पाठी वाडा आहे. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा दिव्यांची ते ह्या साईडला आलेलो नांगरायला, दिव्यांची इथे नांगरायला आलेलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आतमधून वाडा वगैरे. आता बैल घ्यायचे आहेत आणि मग जायचं आहे आमच्या इथे. तर चला हा बघा, तर आपण वाड्याजवळ पोचलो आहोत आणि इथे हे शेण वगैरे आहे आणि इकडे वाडा बैलांचा. आतमध्ये बाबा असतील. येस. तर हे बघा बैल पाणी पित आहेत. आणि ह्या साईडला आपण मागच्या वेळेस आलेलो व्हिडिओ करायला, ते हे लोकेशन आहे. इथे पण नांगरून झालेलं आहे. आजच नांगरला. हा बा, आज नांगरलेला आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही आता पाहिलं, हे आज नांगरलेलं आहे आणि हे सकाळी नांगरलं आणि मी तेव्हा कॉलेजला गेलेलो म्हणून त्याची व्हिडिओ नाही करता आली. पण आता आमच्या इथे नांगरणार आहे, त्याची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला वेळ न घालवता आपण जाऊया. पहिलं तर बैल घेऊया, मग आपण जाऊया आमच्या घरी. चला. तर मित्रांनो, फायनली बैलांना बाहेर काढतायत. आता बघा त्या साईडने येते पुढून. हे बघा, तर बैल घेऊन जायचं आपल्याला घरी. तर हे बघा तर मित्रांनो, बैल घेतलेले आहेत आणि आता फायनली आपण चाललो आहे घरी. पाठवूनच चाललो आहे, पुढे नंतर जाऊ. पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी प्रोसेस पण दाखवेन, नांगर कसे बांधले जाते, त्याचबरोबर जोगड असतं ते कसं बांधलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, जे बैलांना पुढे जे टोपरं बांधलं जातं ते का बांधलं जातं. काय ना माहीत पण असेल, तर ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगतो. तर ते याच्यासाठी म्हणतात की जे ते आजूबाजूला अनावश्यक झाडे असतात, जे बैलांसाठी वगैरे हार्मफुल असतात, ते खाऊ नयेत म्हणून ते टोपरे बांधलं जातं. आणि अजून एक कारण आहे की जे आपलं तरवातलं भात असतं, त्याचबरोबर नाचणी असते, ते खायला नको म्हणून ते बांधलं जातं. तर हे बघा, आता घरी पोचलो आहोत आपण. तर फायनली घरी पोचलो आहोत आणि आता इथे बांधले जाईल नांगर आणि विथ जोकाड. बघा पोचलो आहोत आपण. तर मित्रांनो, आता आपण घरी पोचलो आहोत आणि आता नांगर त्याचबरोबर जोकाड बांधले जाईल, ते आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा,
आणि ही सोबत एक काठी जी आपल्या बैलांना डायरेक्शन देण्यासाठी, थोडक्यात मार्ग दाखवण्यासाठी. हे बघा, नांगरायला सुरुवात केलेली आहे आणि बहुतेकदा नांगरून झालेला आहे. आता हा मधला पॅच उरला आहे नांगरायचा, तो आता मी तुम्हाला दाखवतो. चला.
मित्रांनो फायनली नांगरून झालेला आहे कंप्लीट. हे बघा पाहू शकता, मला दाखवतो एकदा परत एकदा. हे बघा या साईडला राईट साईडला रोपं लावलेली आहेत आणि हा बघा पूर्ण नांगरून झालेला आहे. आणि आता बैल सोडतील, नंतरला मग वाढत नेतील. हे बघा या साईडला बघू शकता पूर्णपणे फायनली नांगरून झालेला आहे. आणि आता बाबा चहा पित आहेत, त्यानंतरला मग खाली नेले जात बैलांना. तर चला, तर मित्रांनो फायनली नांगरून झालेला आहे आणि आता मगासारखा जसं बांधलेलं तसं आता सोडणार आहेत. आतमध्ये का नाही, कारण का आता पूर्ण नांगरलेलं आहे म्हणून आतमध्ये नाही सोडलं. आता इथं बाहेर सोडतील, मग नेले जाईल बैल आणि मग ना बैल आणि त्याचबरोबर नांगरणे देखील नेलं जाईल, त्याचबरोबर जोकाड. तर मित्रांनो आता बैल घेऊन पुन्हा आपण वाड्यात जाणार आहोत. बैलांना तिथं ठेवणार आहोत आणि बघूया आता पुढे काय होतं. चला तर जाऊया. तर मित्रांनो बैलांना वाड्यात सोडलेले आहे, बांधलेले आहे नीटपणे. नांगर आणि जोकाड तो खाली शेतावर नेला जाईल, कारण का उद्यापासून परत तिकडे देखील नांगरला जाणार आहे. तर येथे काही आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल, पण ते नांगरतील तेव्हा सकाळच्याच नांगरणार आणि मी सकाळचं माझं कॉलेज असतं, त्या कारणाने मी तर करणार नाही ब्लॉग. पण जमलंच तर एखाद दिवस मी नक्कीच येईन आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बोलतो कोणतं तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.